नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सर्व नागरिकांचे सरसकट कर्जमाफी होणार आहे, परंतु या कर्जमाफीसाठी सरकारने पात्रता सुद्धा घातलेली आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार नाही, फक्त जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे सरकारने कोणकोणत्या पात्रता घातलेल्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांची एकाच दिवशी कर्जमाफी करणं शक्य होत नाही। त्यामुळे आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची आजच कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कर्जमाफी करण्याबाबत GR सुद्धा आलेला आहे, तो GR तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। परंतु तुमचा जिल्हा आजच्या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे, तरच तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा, प्रामुख्याने कर्जमाफीसाठी 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, प्रामुख्याने कर्जमाफीसाठी सरकारच्या मार्फत 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे। म्हणजे टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांचे कर्जमाफी करणं शक्य होत नाही। त्या दृष्टिकोनातून आज 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। उद्या 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि परवा 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार आहे, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच बातम्यांच्या माध्यमातून बघितले आहे, सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या सरकारने घातलेल्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही जरी तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असला। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे शेतकरी बांधव खरोखर कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे सरकारने कोणकोणत्या पात्रता घातलेल्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सरकारने प्रामुख्याने 4 पात्रता घातलेल्या आहेत। तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव किंवा शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा, पहिली कर्जमाफीचा जो पात्रतेचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। याच्यामध्ये पोलीस असेल, वकील असेल, तलाठी असेल किंवा डॉक्टर असेल, यापैकी कोणत्याही क्षेत्रामधील तुमच्या घरामधील सदस्य कामगार नसावा तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, पहिला पात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे पहिल्या मुद्द्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे। सोबतच दुसऱ्या पात्रतेचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक
नसला पाहिजे। बघा तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल म्हणजेच तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा 100% होणार आहे। अन्यथा तुमच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। तुमच्या घरामधील जर एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण आपण टॅक्स तेव्हाच भरतो ज्यावेळेस आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। बघा पात्रतेचे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण होते, त्याच पद्धतीने चौथा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे। बघा चौथ्या पात्रतेच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असावे। बघा शासनाने जे उत्पन्न ठरवलेलं आहे त्या उत्पन्नापेक्षा तुमचं उत्पन्न कमीच असावं, त्यासाठी तुमच्याकडे पुरावा सुद्धा असावा लागणार आहे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा 100% होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असायला पाहिजे। तर शासनाने किती उत्पन्न ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेच्या मुद्द्यांमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे। बघा जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या मार्फत 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्वात प्रथम आज 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल आणि तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। तुम्हाला आताच पेपरमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, सकाळच्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही कर्जमाफी घेतलेली असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा बीजेपी पक्षाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू, तर तो दिवस आज उजळलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा सर्वात प्रथम पहिला जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा पालघर जिल्हा असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। बघा सर्वात प्रथम 3 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पालघर जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि रायगड जिल्हा आहे। म्हणजेच या 3 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव असतील आणि ते शेतकरी बांधव आपला व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आणि 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा प्रामुख्याने नाशिक जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल आणि रत्नागिरी जिल्हा असेल तर या जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा। याचं नाव अगोदर अहमदनगर होतं, आता याचं नाव अहिल्यानगर सुद्धा करण्यात आलेलं आहे। या जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव असतील त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा धुळे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल या जिल्ह्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल या जिल्ह्यामधील जे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। तर बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सातारा जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे किंवा नागपूर जिल्हा आहे त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी
होणार आहे। सोबतच 16वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा आणि 18वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। तर बघा, गोंदिया जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल, या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 19वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा, पटापट पद्धतीने 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा यामध्ये नसेल त्यांची कर्जमाफी उद्या आणि परवा सुद्धा होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्या आणि परवा होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमधील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। उद्याच्या यादीमधील जे 8 जिल्हे आहेत आणि परवाच्या यादीमधील जे 8 जिल्हे आलेले आहेत ते 8 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला आहे त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा 100% होणार आहे। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही जर त्या 4 पात्रतेमध्ये बसला असाल आणि तुमची बँक या 10 बँकेमध्ये असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, सरकारने 3 अटी घातलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, दुसरी अट म्हणजे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे तुम्ही या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला असावं। जे शेतकरी बांधव या 3 अटींमध्ये काटेकोर पद्धतीने बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक। बघा, ही बँक सर्वात मोठी बँक आहे, गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी पोस्ट बँकेमधून स्टेट बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि 6वी बँक म्हणजे ICICI बँक। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतलेला असेल, ज्या शेतकरी बांधवांनी बँक ऑफ महाराष्ट्र मधून कर्ज घेतलेला असेल आणि ज्या शेतकरी बांधवांनी ICICI बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच 7वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 8वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि 9वी बँक म्हणजे IDBI बँक। बघा, प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। सोबतच कोटक महिंद्रा बँक सर्वात मोठी बँक आहे आणि IDBI बँक सुद्धा मोठी बँक आहे। त्यामुळे जर तुम्ही प्रामुख्याने या 9 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। आणि सोबतच शेवटची म्हणजे 10वी बँक म्हणजे HDFC बँक म्हणजेच हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कंपनी। ह्या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, या प्रमुख 10 बँकेमधील ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही त्या महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुम्ही या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। उर्वरित जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांची उद्या आणि परवा कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली होती। ती बातमी तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।